आज आपल्यासोबत आहेत महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त सौम्या शर्मा चांडक। शहरातील विकासासाठी त्यांच्या काय योजना आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी खास बातचीत केली। अमरावती महानगरपालिकेमध्ये प्रशासक आयुक्त म्हणून सौम्या शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी प्रभार सांभाळल्याबरोबर या शहराचा संपूर्ण दौरा केला। या शहरामध्ये ज्या प्रकारे स्वच्छतेचा विषय आहे, अतिक्रमणाचा विषय आहे, या सर्व मुद्द्यांवर एक आढावा बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा निर्देश दिले आहे। एकूणच मॅडम, या शहराचं आपण सुद्धा सर्वेक्षण केलेलं आहे, संपूर्ण आपण पाहणी केलेली आहे। आपल्या आल्यानंतर काय काय बदल आपल्याला असं वाटतं इथे घडून यायला पाहिजे? शहराची पाहणी झालेली आहे आणि असं आढळून आलेलं आहे की जे कचरा गाडी आहे ते काही ठिकाणवर वेळेवर जात नाही आणि त्यामुळे थोडासा लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे लोक आपले रस्त्यावर मेन रस्त्यावर आपला सगळा कचरा टाकतोय। दुसरा याचा पण आढळून आलेला आहे की जे मार्केट प्लेसेस आहे किंवा जिथे आपले अनधिकृत ठेले इतर इत्यादी आहे, इथे ठेलेचे लोक पण आपलं स्वतः कुठलेही डस्टबिन सोबत घेत नाही आणि ते आपला स्वतःची जगह समजून रोडवर सगळा कचरा टाकतो। तर ही परिस्थिती असल्यामुळे आमच्या शहराचे वेगळ्या ठिकाणवर कचऱ्याची जी व्यवस्था आहे ती थोडीशी गंभीर झालेली आहे आणि यावर आमचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून जे शहराची स्वच्छता आहे ही वाढ होणार आहे, असा प्रयत्न सध्या सुरू आहे आमच्या। मॅडम, जे जे अतिक्रमणाची कारवाई होती ती नेहमी अस्थायी अतिक्रमण याच्यावर होते, ठेलेवाले असणार, याच्यावर असते, हॉकर्स असणार। परंतु जे पक्के अतिक्रमण आहे आणि जिथे काही ठिकाणी असे झाले की पार्किंग सुद्धा नाही आहे, त्यांना मोठे मोठे पार्किंग म्हणजे पार्किंगच गायब आहे, यावर काय म्हणतात? बघा, अतिक्रमण दोन प्रकारचा असतो, टेम्पररी आणि स्थायी, आणि दोघे अतिक्रमण काढताना रूल पण वेगळे असतो। तर त्या जे तुम्ही म्हणतात पार्किंग असे बंद केली, काही तर बंद केलं, याच्यावर आमची नियमित कारवाई सुरू राहणार आहे। तसेच तर जर असं काही आढळून आलं की एका व्यक्तीने नालेवर अतिक्रमण केला, हे सगळं केलं, याच्यावर आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी राहणार आहे, हे सगळे काढणार आहे। मैडम, मैं आपसे कुछ अब हिंदी में इसलिए बात करूंगा कि मुस्लिम बहुल इलाके का क्षेत्र है, वहाँ ज्यादातर लोग हिंदी भाषी है, इस कारण मैं हिंदी में सवाल पूछ रहा हूँ। कई सारे जो मुस्लिम बहुल इलाके हैं, वहाँ गंदगी का बहुत आलम है, बहुत सारी कई जगह गाड़ियां भी नहीं जाती है घन कचरे की, जगह जगह ढेर लगे। अभी बरसात का मौसम चालू है, कई नालियां जाम होने वाली है, कई जगह चिकड़ हो जाता है, क्या कहेंगे? देखिए, हमारे लिए पूरा शहर एक समान ही है। कोई भी इलाका हो, यहाँ पे स्वच्छता होनी चाहिए, सबसे ज़रूरी बात है। इसके साथ-साथ कल मैंने गुलिस्तान नगर का दौरा किया है, वहाँ पे हमारे बहुत कुछ सामने दिखा है और ये भी देखा है बहुत से ठिकान पे नाले पे एंक्रोचमेंट हुआ है, जगह-जगह पे एंक्रोचमेंट है। तो इस टाइप के जो विषय है, ये हम ठीक करने का पूरी तरीके से प्रयत्न कर रहे हैं और पूरे शहर में एक समान स्वच्छता हो, ये हमारा प्रयत्न रहने वाला है। मैडम, कुछ जो सफाई कामगार है वो आते नहीं, कागज पर हाजिरी होती है उनकी और वहाँ काम नहीं होता है, हाजिरी सिर्फ होती है, इस पर भी देखिए, हाज़िरी होने के लिए ऑलरेडी हम कॉन्ट्रॅक्टर्स को बता चुके हैं की ये एकदम स्ट्रिक्टली देखा जाने वाला है आणि याच्यावर आम्ही त्यांना क्लिअर केलं आहे। हाजिरी पत्रक आमच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरने पण बघायचं आहे आणि याचे परिपूर्ण इथून माझ्या स्तरावर नियंत्रण आणि मॉनिटरिंग होणार आहे। मैडम, आप प्राथमिकता किस किस बारे में देंगे? क्योंकि पहले महानगरपालिका के जो अधिकारी है उनकी व्यवस्था चुस्त करना है कि शहर को चुस्त दुरुस्त करना है, आपकी प्राथमिकता क्या है? देखिए, अधिकारी जो महानगर पालिका के हैं, ये सब हम उनके साथ मिलकर शहर की व्यवस्था को सुधारने का काम करने वाले हैं। इस शहर में मैडम जो इस प्रकार जो 500 मीटर का एरिया है, अगर हम पकड़ते हैं कि ये 500 मीटर का एरिया आने वाले 8 दिन के अंदर स्वच्छ हो जाएगा, 500 मीटर का बोल रहा हूँ मैं एरिया, ऐसा लगता है कि आपको कि अस्वच्छता का जो आलम आपने जो देखा है, इसके बाद आप आने के बाद में कहीं परिवर्तन दिखेगा? मेरी पूरी उम्मीद है कि ऐसा जल्दी आपको रिजल्ट दिखे। मैं भी बहुत इच्छुक हूँ ऐसा कुछ रिजल्ट दिखे कि हमारे शहर का कुछ पार्ट्स पूरे शहर में एक विजिबल प्रमाण पे चेंज हमें देखने को मिले। मैडम, जो शहर के टैक्स का जो मुद्दा है, जिससे महसूल जो है महानगरपालिका चलती है, महानगरपालिका की तिजोरी जिससे भरती है, टैक्स जो है पुराने टैक्स का ही मुद्दा क्लियर नहीं हुआ है और नया टैक्स जो है वो लोगों पर, नागरिकों पे लादा गया है। कहीं ना कहीं ये नीतियां जो है टैक्स के बारे में क्लियर होना चाहिए। उस पे अभी हमारी बैठक आने चर्चा शुरू है। महानगरपालिका की मैडम स्कूल की हम बात करेंगे कि महानगरपालिका के स्कूल का दर्जा सुधरना चाहिए। आम लोग आज महानगरपालिका के स्कूल में अपने बच्चे भेजना नहीं चाहते, पढ़ना नहीं चाहते हैं, यानी ऐसी स्थिति। ऐसा नाही है। इनफॅक्ट अगर आप डेटा देखेंगे तर तुमच्या असं आढळून येणार आहे की आमची महानगरपालिकाची शाळा जी आहे मागच्या 2-3 वर्षात पटसंख्या आमची वाढून गेली आहे। सध्या आमची पटसंख्या 3-4 वर्ष अगोदरच्या प्रमाणे सध्या 4-5 हजार वाढलेली आहे। सध्या जवळपास 13,000 आपले मुले शिकत आहे
महानगरपालिकाच्या शाळांमध्ये. म्हणजे आपली महानगरपालिका शाळांमध्ये डिजिटल केल्यानंतरच लोकांना खूप इथे कॉन्फिडन्स मिळाला आणि आपल्या मुलांना तिथे पाठवत आहे. ही आमच्या लक्षात आहे आणि महानगर शाळाची जी सगळी 63 शाळे आहे याची दर्जा वाढ करणे, याच्यासाठी मॉडेल शाळा तयार करण्यासाठी आमचा प्रपोजल सुरू आहे. मॅडम, एकूणच या शहरामध्ये ज्या प्रकारे सौंदर्यकरण जितके केलेले आहे महानगरपालिकेने, परंतु त्या सौंदर्यकरणाला आज ज्या प्रकारे आपण बघितलं त्याचं चित्र म्हणजे त्याचं विद्रुपीकरण करण्यात आलं आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी बोर्ड लावल्या जातात, म्हणजे अशा ठिकाणी ट्रॅफिकच्या ठिकाणी खांब्यावर बोर्ड लावल्या जातात. म्हणजे तुमचे अधिकारी याच्यामध्ये काय पैसे घेऊन त्यांच्याकडून बोर्ड लावतात की मग पैसे न भरता ते पैसे लावतात, म्हणजे ही एक कुठेतरी असं नाहीये, तुम्ही विद्रुपीकरण असं बोलणार असं ते योग्य नाहीये असं बोलणे. विषय असा आहे की आमचे जे कार्यरत यंत्रणा आहे हे सतत यावर काम करत आहे. बोर्डिंग रिमूव्हल सगळं रिमूव्हल आपण करत आहेत. तरी सुद्धा काही लोकांना असं वाटतं की त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे तर ते काही टाकू शकतात. तर हे योग्य नाहीये. शासकीय मालमत्ता आहे, फ्लायओव्हरच्या खाली असलेली जी जागा आहे ही काही नियंत्रण केलेली ॲडव्हर्टाइजमेंट जागा नाहीये. आपले जे शासनद्वारा मान्य महानगरपालिकाद्वारा मान्य जे जागा आहेत फक्त तिकडे टाकायची अशी माझ्या सगळ्यांना आव्हान आहे. आणि जर तुम्ही नाही टाकला तिथे आणि दुसऱ्या ठिकाणावर टाकला तर ते काढण्यात येणार आहे. मॅडम, जे शहरामध्ये लागलेले मोठे मोठे होर्डिंग्स आहेत, मागे सुद्धा एक घटना मुंबईला झाली, तुम्ही ऐकली असणार की 14 लोक मृत्युमुखी पडले होते, कित्येक लोक अपंग झाले होते. म्हणजे अनधिकृत होर्डिंग्सवर मोठ्या मोठे होर्डिंग्स असणार, बॅनर्स असणार, त्याच्यावर आपण कारवाई करणार. त्याच्यावर ऑलरेडी कारवाई सुरू आहे. जिथे जिथे आढळून आलेलं आहे की मोठी होर्डिंग विना परवानगी घेता त्यांना लावण्यात आलेली आहे ते सगळे काढण्यात येणार आहे आणि जे काही अधिकृत आहे ते आपण कायम ठेवू. मॅडम, जे मनपाच्या ज्या योजना आहे की कारण मनपा ज्या योजना काढते जनजागृती आवश्यक आहे. कुठेतरी जनजागृतीमध्ये अमरावती महानगरपालिका मागे आहे, त्याला पुढे आणण्यासाठी काय करेल? डेफिनेटली जनजागृती जसे सगळे जे विषय आहेत, काही विषय असा नाही की महानगरपालिका स्वतः करतील. सगळे विषयामध्ये आम्हाला लोकांचा भरपूर एक सपोर्ट फार आवश्यक आहे. लोकांमध्ये आपली शहराकडे जबाबदारी होणे फार आवश्यक आहे की माझं शहर आहे, माझी अंबानगरी आहे, इथे मी असं नाही करणार. तर अशी जनजागृती मोहीम आम्ही नक्की करणार आहे आणि याच्यावर आमचा प्रयत्न सुरू आहे. जनतेने सुद्धा प्रशासनाला सहकार्य करा आणि जनता जेव्हा प्रशासनाला सहकार्य करणार तेव्हा महानगरपालिका अमरावती याच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणणार, या प्रकारच्या प्रतिक्रिया आयुक्त सौम्या शर्मा यांनी सिटी न्यूजला दिलेल्या आहे. एकूणच शहरामध्ये ज्या व्यवस्था आहे ते सुधारण्याचा प्रयत्न राहील आणि त्यांनी नुकतेच आता दौरे सुरू केलेले आहे. सकाळपासून म्हणजे ऑफिस सुरू होण्याच्या अगोदरपासून आयुक्त यांचा दौरा सुरू होतो आणि ते विविध दौरे करून आता आढावा घेत आहे. मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मासोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्याचे या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहेत. त्यांचे हे प्रयत्न निश्चितच शहराच्या प्रगतीला हातभार लावतील अशी अपेक्षा आहे.